जळगावच्या राजकीय वर्तुळात भूकंप आणला आहे. विषय आहे जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा. जागा फक्त एक आहे, पण महायुतीतच दावेदारांची रांग लागली आहे. 10 वर्षांनी लागलेली ही निवडणूक शिंदे सेना लढणार की भाजप, हाच सर्वात मोठा आणि कळीचा मुद्दा बनला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे मतांचे गणित जुळेनासे झाले आहे. चला तर मग या राजकीय नाटकाचा पडदा उघडूया आणि समजून घेऊया आतली राजकीय खेळी आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वात आधी या निवडणुकीची पार्श्वभूमी समजून घेऊया. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. या 17 जागांमध्ये जळगावचाही समावेश आहे. पण जळगावची निवडणूक इतकी खास का आहे? कारण जळगावमध्ये तब्बल 10 वर्षांनंतर विधान परिषदेची ही निवडणूक पार पडत आहे. याआधी 2016 मध्ये या जागेवर भाजपचे चंदूलाल पटेल निवडून आले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नोव्हेंबर 2022 पासून तब्बल पावणे 4 वर्षे जागा रिक्त होती. अखेर या रिक्त जागेचा वनवास संपला असून 18 जून रोजी यासाठी मतदान होणार आहे आणि 22 जून रोजी मतमोजणीतून नवा आमदार राज्याला मिळणार आहे. निवडणुकीचे वेळापत्रक थोडक्यात सांगतो. निवडणुकीची अधिसूचना 25 मे, अर्ज भरण्याची शेवटची तारीख 7 जून, मतदान 18 जून, मतमोजणी 22 जून. मित्रांनो, खरी राजकीय मजा इथेच आहे. ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी कमी आणि भाजप विरुद्ध शिंदे गट अशीच जास्त रंगताना दिसत आहे. महायुती जर एकत्रित लढली तर ही निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत सोपी आहे. परंतु जागा कोणाला सोडायची आहे का, यावरून महायुतीतच मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. शिंदे सेनेकडून जळगावचे पालकमंत्री आणि वजनदार नेते गुलाबराव पाटील यांनी थेट या जागेवर दावा ठोकला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी स्वतःसाठी नाही तर त्यांचे पुत्र आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे. सध्या शिंदे गटाकडूनच प्रताप पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. दुसरीकडे भाजपमध्ये इच्छुकांची भली मोठी रांग आहे. भाजपकडून अमोल शिंदे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्या खालोखाल डॉक्टर केतकी पाटील आणि नंदकुमार अडवाणी यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. आता प्रश्न हा आहे की भाजप आपल्या मित्र पक्षांसाठी म्हणजेच शिंदे गटासाठी ही जागा सोडणार का? कारण भाजपच्या तुलनेत शिंदे सेनेकडे स्वतःचे मतदार कमी आहेत. तरीही गुलाबराव पाटलांनी ठोकलेला दावा भाजपच्या गोटात धडधड वाढवणार आहे. आता येऊया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजेच मतांच्या गणितावर. निवडणुकीत कोण जिंकणार हे शेवटी आकड्यांवरच अवलंबून असतं. जळगाव जिल्ह्यात विधान परिषदेसाठी एकूण 564 मतदार आहेत. परंतु इथे एक मोठा ट्विस्ट आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका वेळेवर न झाल्यामुळे 68 जिल्हा परिषद सदस्य आणि 15 पंचायत समिती सभापती या निवडणुकीत मतदान करू शकणार नाही. त्यांना या प्रक्रियेतून बाहेर राहावे लागले आहे. त्यामुळे आता जळगाव महापालिकेचे, जिल्ह्यातील 16 नगरपालिकांचे आणि 2 नगर पंचायतींचे नगरसेवकच या विधान परिषदेचा आमदार ठरवणार आहेत. कोणाकडे किती मते, चला ते जाणूया. महायुतीकडे 564 पैकी तब्बल 389 मते महायुतीकडे आहेत. आकड्यांच्या खेळात महायुती खूप मजबूत स्थितीत आहे. महाविकास आघाडीची अवस्था खूपच बिकट आहे. त्यांच्याकडे केवळ 74 मते आहेत. मतांची ही बेरीज त्यांना विजयापर्यंत नेण्यासाठी पुरेशी नाही. मित्रांनो, खरी गोम इथेच आहे. 564 पैकी 102 मतदार हे स्थानिक आघाड्या आणि अपक्ष म्हणून नगरपालिकांमध्ये विजयी झालेले आहेत. हे 102 मतदार सध्या कुणाच्याच खिशात नाहीत. यातले काही महायुतीकडे झुकलेले आहे तर काही महाविकास आघाडीकडे. राजकारणात जेव्हा असे अपक्ष निर्णायक ठरतात तेव्हा घोडेबाजाराला उधाण येते. हे आपण अनेकदा पाहिले आहे. एकीकडे महायुती तिकिटावरून महाभारत सुरू असताना महाविकास आघाडी सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. त्यांच्याकडे फक्त 74 मते असल्यामुळे सध्या तरी त्यांनी कोणत्याही उमेदवाराचे नाव चर्चेत आणलेले नाही. परंतु राजकारण हे अनिश्चिततेचा खेळ आहे. महाविकास आघाडी शेवटच्या क्षणी एखाद्या अनपेक्षित उमेदवार देऊन महायुतीच्या मतपेटीत फूट पाडण्याची मोठी खेळी खेळू शकतो. जर महायुतीत उमेदवारी न मिळाल्यामुळे एखादा मोठा नेता नाराज झाला तर महाविकास आघाडी त्याला आपल्या गळ्याला लावून निवडणुकीत रंगत आणू शकते. तर मित्रांनो, जळगाव विधान परिषदेचे हे रणशिंग फुंकले गेले आहे. आकड्यांच्या खेळात जरी महायुतीचा विजय निश्चित वाटत असला तरी तिकीट कोणाला, हा प्रश्न महायुतीच्या एकजुटीची मोठी परीक्षा पाहणार आहे. गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी भाजपला नमवणार की
भाजप आपला मोठा भाऊ असल्याचा रुबाब दाखवून जागा स्वतःकडे राखणार आणि दुसरीकडे महाविकास आघाडी या भांडणाचा फायदा घेत एकदा गुगली टाकणार का? कमेंट्समध्ये तुमचे मत आम्हाला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.